बाबांचं आणि मायाताईंचं ना लग्न होणार आहे आणि हो त्याचे सगळे विधी ना आजपासूनच सुरू होत आहेत. ए विदू, तू जशी तुझ्या बाबांची करवली आहेस ना अगदी तसंच मी सुद्धा मायाताईंची करवली आहे. त्यामुळे लग्नाच्या प्रत्येक विधीत ना मी त्यांच्या सोबतच असणार आहे. थांब क्लिप्स लावूया. वेदा, आपण आज मज्जा करूया. येणार ना तू? जर कोणाला काही सांगितलंस तर मध्यवेळी गळा दाबीन तुझा, कळलं? का वेदा, तू का नाही येणार? वेदा, मीरा, तुला बाईसाहेबांनी बोलवलंय. हो बरं. वेदा, तोपर्यंत ना तू चित्र काढ, मी आलेच. हा, आणि हो आज तू किती नाही म्हणालीस ना तरी मी तुला घेऊन जाणार आहे, कळलं? मी सांगितल्याप्रमाणे सगळं साहित्य आणलेलं आहे. हो हो, आता मुहूर्त मेढीच्या विधीला आपण सुरुवात करूया. आता नवरा मुलगा आणि पिता यांच्या हाताने आपण मुहूर्त वेळ रोवूया. अथर्व, अहो बाबा या ना प्लीज. अजित, दिस इज हाय टाइम. घरातले सगळे कोणत्या ना कोणत्या तरी विधीमध्ये बिझी आहेत. ही संधी साधूया आणि त्या मीराचा कोटा काढूया. होल्ड ऑन माया, होल्ड ऑन. मी ऑलरेडी सगळं प्लॅनिंग केलेलं आहे. तुझं लग्न आहे, यू एन्जॉय द मोमेंट. चिल. ओके. बायको, एवढा आनंद तुला आपल्या लग्नात पण झाला नसेल ना? माया आणि अथर्वचं लग्न झालं ना की ही सगळी प्रॉपर्टी आपली होणार आहे. मग सोन्याहून पिवळं होणार आहे. वेदा खाली येऊ नये म्हणून यावेळेला काय केलंस माया? मॅडम असं काय बोलतोय? मी काही नाही केलं. खोटं बोलू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव माया, वेदा मला लग्नाच्या प्रत्येक विधीत हवी, ती पण हसऱ्याची रे. आता ते कसं करायचंय ते तू ठरव. आता तोंड पाडून बसू नकोस. सगळ्यांचं लक्ष आहे तुझ्यावर. नवरी असते
चिरास्त्र ठेव. होस. मीरा, अनन्या, नर्मदा, चला आपण आत जाऊया. बाकीचे विधी आत करायचे. चल. हे कळं वधूच्या हातात घालायचं होतं. तुम्ही मीराच्या हातात घातलं. नवरी ती नाही, नवरी ही आहे.